नमस्कार प्रेक्षकांनो, पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. प्रिया आणि कुंताताई या तिघांनाही हॉलमध्ये घेऊन येतात. तेव्हा कुंताताई बोलते, बोल काय नाव म्हणालास तुझं? तेव्हा आदित्य बोलतो, आदित्य. पण पारू मात्र विषय सांभाळून घेते. ती बोलते, आदिनाथ, हे माझे धनी आहेत. तेव्हा कुंताताई बोलते, बरोबर सांग पोरी, तुला काय काय करता येतं? तेव्हा पारू बोलते, मला ना लई भारी स्वयंपाक करता येतो. देवेंच्या घरी मी हेच काम करायचे. अहो विचारा की प्रियाताईसनी. तेव्हा कुंताताई बोलते, कोण देवी आई? आणि तू तिथं काय काम करत होतीस हे प्रियाताईंना कसं काय माहिती? तेव्हा प्रिया विषय सांभाळून घेते आणि बोलते, कुंताताई, अगं मगाशीच तिने मला सांगितलं. देवी आई म्हणजे तिच्या जुन्या मालकीनबाई. तेव्हा कुंताताई बोलते, बरं ठीक आहे, मी तुला सांगते कोणाकोणाला काय काय लागतं ते. आणि आदिनाथ, तू तसं तू अंगकाठीने धडधाकट दिसतोस, पण शेतातली कामं तुला येत असतील असं मला वाटत नाही. तुला खरंच येतात का कामं? आणि हे ऐकून तर आदित्यला काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं. पण पारू पुन्हा विषय सांभाळते. ती बोलते, हो हो, माझ्या धनीला समद येतं. तेव्हा आदित्य हळूच पारूच्या कानात बोलतो, अगं पारू, मला शेतीची कामं कुठे येतात? तू कशाला खोटं बोललीस? तेव्हा पारू बोलते, मला जे सुचलं ते मी बोलले. आणि तसं बी आपण इथं गरीब शेतकरी म्हणून आलो आहोत. आणि शेतकऱ्याला शेतातली कामं येत नाही म्हटल्यावर त्यांना शंका येणार नाही का हो? तेव्हा कुंताताई बोलते, खुसूरपुसूर काय करताय? इथं खुसूरपुसूर करायची नाही. जे काय बोलायचं ते जोरात बोलायचं. बरं आदिनाथ, आजपासून तू शेतातली सगळी कामं करायचीत. तसं बी प्रतापरावांना तालमीमुळं शेतातली कामं करता येत नाहीत. त्यामुळं सगळी कामं आजपासून तू करायचीत. तेव्हा आदित्य बोलतो, शेतातली कामं? बरं ठीक आहे, करतो. कुंताताई आता प्रीतमकडे बघू लागते. पण प्रीतमचं सगळं लक्ष या प्रियाकडेच असतं. कुंताताई बोलते, मुला, तुझी नजर ना सारखी भिरभिरते. तुला या घरात ठेवण्यात काहीच अर्थ नाही. तू या घरामध्ये राहू शकत नाहीस. तेव्हा प्रीतम बोलतो, अहो मंदाताई, तसं काही एक नाहीये. इतकं मोठं घर मी पहिल्यांदाच बघतोय ना, म्हणून मला तसं होतंय, बाकी काही नाही. तेव्हा मंदाताई बोलते, मला एक सांग, तुझं नाव काय? त्यावर पारू बोलते, नंदी. ते माझे धाकटे दीर आहेत. तेव्हा मंदाताई बोलते, बरं ठीक आहे, आजपासून तू गोठ्याचं काम करायचं आणि गोठ्यातच राहायचं. घराकडे फिरकून सुद्धा बघायचं नाही. आणि हा, आजच्या दिवस तुम्ही विश्रांती करा आणि उद्यापासून कामाला लागा. तोवर मी तुमच्या चहा पाण्याचं बघते. असं म्हणतच ती किचनमध्ये निघून जाते. मंदाताई गेल्यावर पारू बोलते, प्रीतम सर, अहो तुम्ही हे समजा काय करताय? प्रिया मॅडमकडं असं सारखं बघत बसू नका. मला एक सांगा, आपण इथं कशासाठी आलोय? त्यांच्या आबांना मनवायला. मग त्याच्यावर फोकस करा. तेव्हा प्रीतम बोलतो, हो हो, तुझं अगदी बरोबर आहे. आता आर्या पार. तेव्हा आदित्य बोलतो, चल चल, गोट्यात जाऊन कामं कर. तुला येतात का गोट्यातली कामं? तेवढंच पारू बोलते, धनी, तुम्हाला येतात का शेतातली कामं? तेव्हा आदित्य बोलतो, ए पारू, मला कमी समजू नकोस. मी बऱ्याच फिल्ममध्ये बघितलंय शेतातली कामं कशी करतात ते. हल्ली तर ट्रेंड आलाय. काही सेलिब्रिटी शेतात जातात आणि शेतातली कामं करतात. आणि तू मला सारखी धनी धनी काय बोलतेस ग? मला ते आवडत नाही. तेव्हा पारू बोलते, धनी नाही बोलायचं तर मग काय बोलायचं? इथं तुम्ही माझे धनीच आहात आणि मी धनीच बोलणार. आणि शेतकरी होणं काय असतं ना, हे तुम्हाला लवकरच कळेल. ती काय खायची गोष्ट नसते. तर आता सीन चेंज होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाच्या खोलीमध्ये सगळे चहा पीत बसलेले असतात. प्रिया बोलते, मला तर पटतच नाहीये, तुम्ही इकडे माझ्यासाठी आलाय, आमच्या प्रेमासाठी आलाय. तेव्हा आदित्य बोलतो, प्रिया, तू माझ्या भावाची होणारी बायको आहेस, किर्लोस्करांची होणारी सून आहेस. तुझ्यासाठी आम्ही कुठेही येऊ शकतो आणि काही एक करू शकतो. तेव्हा पारू बोलते, पण प्रीतम सर, आपल्याला वेळ वाया घालून चालणार नाही. तिकडे देवी आई तुमच्या आणि दिशा मॅडमच्या लग्नाच्या तयारीला लागल्या सुद्धा असतील. त्यामुळे आपल्याला जे काही करायचंय ना, ते लवकर करावं लागेल. तेव्हा आदित्य बोलतो, पारू, टेन्शन घेऊ नकोस. मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल. आबासाहेब किती चांगले आहेत ना? तेव्हा प्रिया बोलते, हो, तसे माझे आबा चांगले आहेत, पण तेवढेच कडक शिस्तेचे सुद्धा आहेत. आणि त्यांना कन्व्हिन्स करणं तुम्हाला जितकं वाटतंय ना, तितकं सोपं नाहीये. तुम्ही फक्त माझ्या आबांना भेटलाय, पण अजून तुम्ही माझ्या भाईला भेटला नाही आहात. त्यांच्याशी अजून तुमचा सामना नाही झालेला. तुम्ही पटापट आता सगळे चहा पिऊन घ्या, मी तुम्हाला वाडा दाखवते. असं म्हणतच प्रिया सगळ्यांना वाडा दाखवू लागते. ती आता बाहेरच्या बाजूला येते तेव्हा तिचा भाई कुस्तीची प्रॅक्टिस करत असतो. त्याच्याबरोबर काही पहिलवान देखील असतात आणि ते गदागदा लठ्ठ फिरवत असतात, घुमवत असतात. भाई पाहतात तर काय, हा प्रीतम जरा प्रियाला जास्त चिटकलेला असतो आणि हे सगळं भाईला जरा सुद्धा आवडलेलं नसतं. त्यामुळे तो प्रीतमकडे खूपच रागाने बघू लागतो. आणि आता मात्र भाईंना सहन होत नाही. तो जातो आणि प्रीतमला चांगलंच आवडतो. हे पाहून तर आदित्य पॅनिक होतो. तो आता प्रीतमला पटकन सोडवतो
आणि बोलतो, तुम्हाला जे काय बोलायचं आहे, जे काय म्हणायचं आहे ते मला म्हणा. माझ्या भावाला काही करू नका. तो बिचारा गरीब आहे. तेव्हा भाई बोलतो, याची हिंमत कशी झाली माझ्या बहिणीच्या शेजारी उभं राहण्याची. तेव्हा आदित्य बोलतो, नाही हो, तसं काहीच नाही आहे. माझा भाऊ फार चांगला आहे. त्याचा अजिबात वाईट हेतू नव्हता. तुमचा व्यायाम चालला होता, फक्त तो ते बघत होता. आणि तेवढ्यातच पारू मध्ये पडते. साहेब, माझ्या दिराला माफ करा. ते बिचारे भोळे आहेत. तेव्हा भाई बोलतो, बरं ठीक आहे. ज्या कामासाठी इकडे आलाय ना तेच काम करायचं. दुसरीकडे लक्ष घालायचं नाही. तेव्हा प्रीतम बोलतो, हो ड्यूड. हे पाहून भाई बोलतात, काय काय म्हणलास? तेव्हा प्रीतम बोलतो, जरूर, मी जरूर म्हणालो. तेवढ्यातच प्रिया बोलते, चला चला चला, मी तुम्हाला गोठा दाखवते. असं म्हणतच ती आता त्या तिघांनाही तिकडून कळटवते. तर आता सीन चेंज होतो. चक्क अहिल्या किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच तिथे माया येते आणि बोलते, अहिल्या, अगं ही कामं तू का करतेस? तुमच्या घरामध्ये हे करायला सर्वंट्स नाही आहेत का? तेव्हा अहिल्या बोलते, अगं माया, तसं काहीच नाही आहे. एरवी ही कामं ना पारू करते, पण आज पारू नाही आहे ना, म्हणून ही कामं मी करते फॉर अ चेंज. तेव्हा माया बोलते, मी तुला एक विचारू का? तुला जर राग येणार नसेल तर? दिशा आणि प्रीतमच्या लग्नानंतर सुद्धा ही पारू इथेच राहणार आहे का? कारण तुला तर माहीतच आहे, दोघींचं अजिबात पटत नाही. आणि सतत समोर आल्यानंतर दोघींमध्ये नक्कीच भांडणं होणार. मी एक काम करते, पारूला माझ्या घरी घेऊन जाते. आणि डोंट वरी, मी अगदी तुझ्यासारखं, म्हणजे तू कसं तिला मुलीसारखं ट्रीट करतेस तसंच मी सुद्धा करेन. तेवढंच तिथे दिशासुद्धा आलेली असते. तेव्हा अहिल्या बोलते, बरं ठीक आहे मीरा, तू जसं म्हणतेस ना आपण तसंच करू. उद्या समजा दिशा आमच्या घरी लग्न करून आली, पण माझी शिस्त, माझे नियम तिला जर पटले नाहीत, बरं ते जाऊ दे. उद्या आदित्यचं लग्न झालं, त्याची बायको या घरात आली आणि त्या दोघींचं पटलं नाही तर मग काय तू सगळ्यांना तुझ्या घरी घेऊन जाणार आहेस का? तेव्हा दिशा बोलते, मॉम, अगं हे सगळं तू काय बोलतेस? सासू मॉम, या घरामध्ये मला कोणाचाच त्रास नाहीये. तर आता सीन चेंज होतो. इकडे आपण पाहतो तर काय, प्रीतम, आदित्य आणि पारू तिघेही किचनमध्ये असतात. तेवढ्यातच तिथे प्रिया येते अंतरून घेऊन आणि बोलते, आय एम सॉरी, आबांनी तुमच्या झोपण्याची सोय ना किचनमध्ये करायला सांगितली आहे. तेव्हा आदित्य बोलतो, नो नो, अगं गिल्टी वाटून घेऊ नकोस. यातून मला एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतोय आणि या सगळ्याची आम्हाला मज्जाच येते. तेव्हा प्रिया बोलते, पण पारू, तू इथे कसं काय झोपणार? तू एक काम कर, तू माझ्याबरोबर चल माझ्या रूममध्ये झोपायला. असं म्हणतच ती पारूला तिकडून घेऊन जाते. तेव्हा आदित्य बोलतो, प्रीतम, आईची फार आठवण येते, आपण तिला व्हिडिओ कॉल करूया का? तेव्हा प्रीतम बोलतो, या कपड्यामध्ये? तेव्हा आदित्य बोलतो, आयडिया. असं म्हणतच ते आता वरून कोट घालतात आणि अहिल्याला फोन करतात. अहिल्या बोलते, आदित्य, प्रीतम, तुम्ही कुठे आहात? अरे काही सांगायची काही पद्धत आहे की नाही? तेव्हा आदित्य बोलतो, आई सॉरी, कसं आहे ना, कामाच्या नादात विसरून गेलो. बरं चल आता मी ठेवतो, मला खूप कंटाळा आलाय, मी झोपतो. तेवढ्यातच दिशा बोलते, आदित्य थांब ना, मला प्रीतमशी बोलायचं आहे. प्रीतम, मला ना तुझी फार आठवण येते, प्लीज हा तुझी काळजी घे. असं म्हणत असते आता फोन कट करते. आणि आता मात्र आदित्यला कळून चुकलेलं असतं, ही मुलगी किती बेकार आहे, किती नाटकी येते. इकडे आपण पाहतो तर काय, प्रिया पारूला घेऊन जात असते तिच्या खोलीत. तेवढ्यातच त्या दोघींना आबा पाहतात आणि बोलतात, प्रिया, तुम्ही दोघी माझ्यापासून काय लपवत तर नाही आहात ना? आणि हे ऐकून त्या दोघी चांगल्याच घाबरतात आणि आजचा भाग इथे संपतो.